मी घातली होती साडी आणि सगळीकडे हळदी कुंकवाला जायचं होतं, कारण की सगळ्यांच्या घरी काल गौराई बसलेल्या आहेत आणि मला बोलवलं होतं आमच्या घरमालकीनीने. पहिल्यांदा तर त्यांच्याच घरी मी गेलती हळदी कुंकवाला, मग तिथंही बसवलं. तिथं पण छान होतं आणि सगळीकडं छान गौराई बसलेल्या, सगळ्या ठिकाणी मस्त मस्त गणपतीच्या मूर्त्याही छान होतं. आणि मग हळदी कुंकू ही इथं पण वंदनाताईंची तिथं पण आली आणि तिथं पण हळदी कुंकू टाकलं ना. आम्ही विशाखाला सोडायला निघालो होतो आणि मग लगेचच आमच्या मामाच्या घरच्या ह्या गौराई बघा किती छान होत्या, मस्त बसवल्या होत्या. लग्नाच्या आधी आम्हीच मामींना मदत करायचो, आता सगळं मामाच्या पोरगीनं छान मस्त बसवलं होतं. सगळं तिने एकटीनंच केलं होतं. लगेच ही म्हणली की तू आली की इथंच बसती, पहिल्यांदा येतच नाही तिकडं गौराई बघायचं. मग आली आणि इतक्या छान बसवलेली ना गौराई. माझ्या मावशीनं पहिलेच वेळ बसवली एकच गौराई आणि छान होती. आणि गणपती ह्यांनी घरीच डेकोरेट मस्त केल्या. आता ह्या वाळक्या बोंबीला तर तुम्ही ओळखतच असाल, जर वेळेसच कॅमेरा पुढं लाजती. मग नंतर आम्ही चहाही प्यायला, तेवढ्यात तर भैया आला. मग सगळीजणं गप्पाही मारत बसलो, जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि ह्यांचा असं काहीतरी गोंधळ सगळ्यांचा चालला होता. आणि छान वाटतं सगळ्यांबरोबर असल्यावरती, करमतं पण. लगेच इकडं मामाच्या घरची आरती चालू झाली. हे आमचे मामा मामी येते आणि मस्तपैकी आरती ही केली आणि सगळे असल्यावर कसलं छान वाटतं ना. इकडं ओजू सगळ्यांचं बघून ती पण टाळ्या वाजवत होती आणि इकडं लगेच जेवणही करून घेतलं आणि सगळेजणी सोडायला आम्हाला बाहेर आलं. तर आम्ही आजच येणार होतो ना, लगेचच आलो. आणि कसं वाटलं